अगदी पेढ्याप्रमाणे मस्त मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे अर्धा किलो रव्यापासून तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन आज आपण इथे हे बिना पाकाचे रवा लाडू तयार केलेले आहेत. लाडू तुम्ही इथे बघू शकता, अगदी मस्त मऊसूत असे बनवून तयार होतात. शिवाय बिना पाकाचे बनवलेले आहे, त्यामुळे बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे. त्यामुळे अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी हे लाडू बनवले तरी ते अगदी परफेक्टच बनवून तयार होतील. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं काही तूप मी इथे कढईमध्ये काढून घेत आहे आणि फक्त 3 ते 4 चमचे तूप मी असंच शिल्लक ठेवलेलं आहे, जे आपण नंतर वापरणार आहोत. आता हे जे तूप आहे हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. रवा सुरुवातीला चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला हा रवा अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आता रवा लाडू बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला बारीक रवा म्हणजे जो 0 नंबरचा रवा मिळतो तोच रवा इथे वापरायचा आहे. जाड रवा वगैरे अजिबात वापरू नका. तर हा बरोबर अर्धा किलो इथे मी रवा घेतलेला आहे. आता वाटीच्या प्रमाणात जर याला मोजलं तर बरोबर 2 वाटी हा रवा इथे माझा भरलेला आहे. आता हा रवा आपल्याला अगदी मंद आचेवर 10 ते 15 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि एकसारख्या रंगावर आपल्याला याला सतत हलवत भाजायचं आहे. छान मंद आचेवर भाजला की मस्त तो व्यवस्थित असा भाजला जातो आणि त्याचा रंगसुद्धा फारसा बदलत नाही. आणि जर तुम्ही हाय फ्लेमवर हा रवा भाजला तर तो पटकन लाल होतो आणि थोडासा तो कडक होतो. त्यामुळे लाडू खाताना ते थोडेसे कचकच लागू शकतात. त्यामुळे रवा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता इथे हा रवा भाजताना आपल्याला याचा रंग फारसा बदलू द्यायचा नाही आहे. पण जो रवा आहे तो सुद्धा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे. तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी मंद आचेवर भाजायचा म्हणजे रवासुद्धा पूर्ण व्यवस्थित असा आपला भाजला जातो आणि आपले जे लाडू आहे त्याचा रंगसुद्धा असा खूप बदलत नाही. तो छान मस्त पांढरेशुभ्र असे लाडू दिसायला दिसतात. तर हे बघा अगदी मंद आचेवर इथे साधारण मला 15 ते 20 मिनिटं लागलेले आहेत एवढा रवा भाजण्यासाठी. तर इथे आपला जो रवा आहे तो पूर्णपणे भाजलेला आहे. वरून एक्स्ट्रा तूप वगैरे इथे मी घातलेलं नाही आहे. सुरुवातीला आपण जे तूप घेतलेलं होतं तेवढ्याच तुपामध्ये इथे मी हा रवा भाजून घेतलेला आहे. तर हे बघा अगदी मस्त मऊसूत असा आपला हा रवा भाजून झालेला आहे. मंद आचेवर भाजला त्यामुळे अजिबात तो कचकच वगैरे लागत नाही खाताना. तर अशाच पद्धतीने रवा आता भाजून घ्यायचा आहे. ह्या स्टेजला आता मी गॅस इथे बंद केलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे. त्यामुळे लाडू अजून छान चविष्ट होतात. त्यानंतर आता यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. तर 2 वाटी इथे आपला बारीक रवा होता, त्यासाठी बरोबर 1 वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. म्हणजे साखर मिक्सरला लावून त्याची पिठी साखर तयार करून घेतलेली आहे. ही संपूर्ण यामध्ये घातलेली आहे. लक्षात ठेवा गॅस इथे मी बंदच केलेला आहे. पण आपला जो रवा आहे तो गरम आहे. तर रवा गरम असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी छान व्यवस्थित गोडसर असे हे लाडू बनवून तयार होतात. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता. तर हे बघा संपूर्ण पिठी साखर रव्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता हे उलटण्याच्या मदतीने छान त्याला थोडंसं वरून दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण अर्धा तासासाठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पिठी साखर आणि रवा अगदी छान व्यवस्थित असा मुरतो. आता पुन्हा दुसऱ्या गॅसवर इथे मी एक छोटीशी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला म्हणजे पाव चमचा तूप घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. तर हो, रवा लाडूमध्ये आपण थोडेसे काजू घालणार आहोत. म्हणजे आपले जे रवा लाडू आहे ते चवीला अजून छान तयार होतात, चविष्ट असे लागतात खायला. तर अगदी ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतील. पण मग अशा पद्धतीने थोडेसे काजू घातले किंवा अगदी छान पेढ्याप्रमाणे मस्त मऊसूत असे हे लाडू खायला लागतात. तर अगदी मंद आचेवर याला सुद्धा तुपामध्ये थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे लाडू आपले भरपूर दिवस टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाही किंवा त्याला बुरशी वगैरे येत नाही. तर अगदी थोड्याशा तुपामध्ये मी छान याला थोडासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता हे सर्व काजू आपण वाटीमध्ये काढून घेऊयात. आता याला थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर इथे बरोबर अर्धा तासासाठी आपण हा रवा आणि पिठी साखर अशीच भिजत ठेवलेली होती. तुम्ही बघू शकता. आता पुन्हा एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही ह्या रव्याचं टेक्स्चर बघू शकता. आपण अगदी मंद आचेवर आपण याला भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी छान तो मऊसूत असा तयार झालेला आहे. हाय फ्लेमवर जर भाजलं तर मग रवा कचकच लागतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.
तर आता इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले काजू आहेत, ते सर्व काजू घालायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडा-थोडा करून रवा घालायचा आहे. तर एका वेळेस जेवढा मावेल तेवढाच घालणार आहे. 2 ते 3 बॅचेसमध्ये याला आपण फिरवून घेऊया. आता पुन्हा इथे आपलं जे साजूक तूप शिल्लक ठेवलेलं होतं आपण ते थोडंसं मी गरम करून घेतलं. त्यातलं 2 चमचे फक्त तूप मी यामध्ये घालते आणि झाकण लावून मिक्सरमधून आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं मऊसूत करून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घातलं की त्याला एक छान असं बाइंडिंग येतं. तर हे बघा काजू आणि आपण जो रवा घातलेला होता त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. काजूची सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे त्याला सुद्धा थोडंसं ऑइल सुटलेलं आहे. तर हे बघा थोडंसं मऊसूत असं हे पीठ इथं आपलं तयार झालेलं आहे. तर आता हातावर मी घेतलं तर अगदी छान याला बाइंडिंग येते. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा रवा घेतलेला आहे. चमचाभर तूप घालून याला देखील फिरवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व रवा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. म्हणजे लाडू जे आहे ते अगदी छान मऊसूत तर होतातच, पण अगदी थोडं चमचाभर यामध्ये तूप घातलं की लाडूला अगदी छान व्यवस्थित अशी बाइंडिंग येते आणि लाडू बांधायला अगदी साधे आणि सोपे जातात. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व रवा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. आता हे संपूर्ण आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण सुरुवातीला पहिल्या बॅचमध्ये काजू दळून घेतलेले होते, ते सुद्धा आता ह्या संपूर्ण रव्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. तुपाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता दोन्ही हाताने मी हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने. प्रमाण खूप साधं आणि सोपं आहे ह्या लाडूंचं. अगदी कोणालाही सहज लक्षात राहील असं हे प्रमाण आहे. जर 2 वाटी रवा असेल, तर त्यासाठी 1 वाटी आपल्याला पिठी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप असं प्रमाण घ्यायचं आहे. तर हे बघा हातावर आता मी याला थोडंसं दाबून बघते. अगदी पटकन असं याची मूठ वळते. म्हणजे लाडू आपले परफेक्ट असे तयार होतील. वरून एक्स्ट्रा तूप वगैरे घालण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. तर सुरुवातीला आपण इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं होतं. त्यातलं साधारण 4 ते 5 चमचे तूप इथे आपलं शिल्लक राहिलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की लाडू व्यवस्थित बांधल्या जात नाही आहे किंवा बाइंडिंग येत नाही आहे, तर वरून तुम्ही पुन्हा 2 ते 3 चमचे तूप गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता. तर आता आपण लगेच याचे लाडू बांधायला घेऊया. तर अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये याचे मी लाडू बांधून घेणार आहे. हे बघा मिक्सरमधून आपण याला फिरवून घेतलेलं आहे, त्यामुळे लाडू अगदी पटापट याचे बांधल्या जातात. लाडू छान बांधून झालं की हातावर अशा पद्धतीने त्याला मस्त घोळवून घ्यायचं आहे. म्हणजे छान एकसारखा असा लाडू तयार होतो. लाडूला एक छान मस्त अशी चकाकी किंवा एक शाईन येते. तर हे बघा मस्त असा आपला रवा लाडू इथे तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने अजून एक लाडू इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते. प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे लाडूसुद्धा अगदी छान असे बनवून तयार होतात. तर अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने लाडू बांधून झाला की हातावर त्याला थोडंसं घोळवून घ्यायचं. म्हणजे मस्त असा लाडू तयार होतो. तर दुसरासुद्धा लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व आपण इथे लाडू तयार करून घेऊयात. तर इथे आपले अगदी मस्त पेढ्यासारखे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे रवा लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलो रव्यापासून इथे बरोबर 17 ते 18 लाडू इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही लाडूचा टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त मऊसूत असे हे लाडू बनवून तयार होतात. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.